श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत खूप स्वादिष्ट आणि झणझणीत चमचमीत असा पावट्याचा मसाले भात. तर मंडळी, सर्वप्रथम गॅसवरती कुकर ठेवला. कुकर मध्ये तेल टाकलं 2 चमचे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी, मोहरी आणि लसूण याची फोडणी दिली. नंतर ना त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले, मिरची टाकली, हिरवी मिरची बारीक चिरून टाकली. ती पूर्ण अशी भाजून दिल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा टाकला. कांदा चांगला फ्राय करून घेतला आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलं. टोमॅटो टाकल्याच्या नंतर तेजपत्ता टाकला. हे सगळं चांगलं मिक्स करून हलवून चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता. छान असं मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी त्यामध्ये पावटा आणि एक छोटा बटाटा ऍड केला. पावटा स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकला आणि चांगलं 1-2 मिनिटासाठी असं हलवून घेतलं. हलवून 1-2 मिनिटं ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये मी हळद टाकली. हळद टाकल्याच्या नंतर परत एकदा असं हलवून घेतलं आणि नंतर जे मी तांदूळ घेतले होते, इंद्रायणी कणी तांदूळ आहे, धुवून स्वच्छ 2 वाटे तांदूळ मी त्यामध्ये ऍड केला. तांदूळ ऍड केल्याच्या नंतर त्यामध्ये मी कोथिंबीर ऍड केली. कोथिंबीर ऍड करून झाल्यानंतर मी एकदम मिक्स केलं. मिक्स केल्याच्या नंतर मी पाणी टाकलं. पाणी हे आपल्या गरजेनुसार जसा भात हवाय तसा टाकायचं. पाणी ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी वरून चवीपुरतं मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्या नंतर वरून थोडीशी तेलाची धार टाकली आणि नंतर कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर हे सगळं मी परत एकदा मिक्स केलं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिला. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा आपला हा पावट्याचा मसाले भात झाला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. धन्यवाद.